नवी मुंबई शहर म्हणजेच औद्योगिक नगरी, नवी मुंबई शहर उद्यान नगरी, नवी मुंबई शहर शैक्षणिक शहर अशा अनेक नावांना ओळखली जाते। पण याच नवी मुंबईला अंमली पदार्थांची कीड लागली आहे। सध्या नवी मुंबई ई सिगारेटच्या विळख्यात अडकलेली आहे। विशेष म्हणजे ई सिगारेट हे व्यसन नवी मुंबईतील तरुणाईला कसं पोखरतंय याचाच आढावा घेणार आहोत आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। नवी मुंबई ई सिगरेटच्या विळख्यात, शाळकरी मुलंही ई सिगरेटच्या आहारी। मुलांच्या स्कूल बॅगेत सापडतायत ई सिगरेट। शहरात ई सिगरेटची खुलेआम विक्री। नवी मुंबई एक शैक्षणिक नगरी म्हणून उदयास येत असलेलं शहर। नवी मुंबईत देशातूनच नाही तर परदेशातून सुद्धा शिक्षणासाठी अनेक मुलं येतात। पण सध्या याच शैक्षणिक नगरीतील विद्यार्थी ई सिगरेट म्हणजे इलेक्ट्रिक सिगरेटच्या विळख्यात सापडत चालल्याचं समोर आलंय। ई सिगरेट विक्रीवर बंदी असताना देखील शहरात खुलेआम विक्री सुरू आहे। शहरातील नामांकित शाळांमधले विद्यार्थी त्यांच्या बॅगेत सुद्धा ई सिगरेट सापडतात। त्यामुळे पालकांमधली चिंता वाढली आहे। आता येणाऱ्या पिढीला जर असं ई सिगरेटमुळे जर त्याचं आयुष्य खराब होत असेल तर याला जबाबदार कोण आपण ठरणार। आज महाराष्ट्रात बंदी असताना हे इझी मिळतं, मग ह्याच्यावरती शासनाने काहीतरी नवीन म्हणजे कायद्याप्रमाणे यांच्यावर कारवाई केली पाहिजे। नेरूळमध्ये नवी मुंबई पोलिसांनी धाड टाकून ई सिगरेटचा मोठा साठा जप्त केला। शाळकरी विद्यार्थी ई सिगरेटच्या आहारी जात असल्याच्या बातमीला पोलिसांनी सुद्धा दुजोरा दिलाय। या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत। नवीन कायदा आहे प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ॲक्ट 2019चा, ज्याच्या प्रमाणे आम्ही कारवाई करतो। आत्ता परवा नेरूळ येथे एका पान टपरी चालकाला याच्यावर कारवाई केलेली आहे। त्याच्याकडनं काही ई सिगारेट्स आम्ही जप्त केलेले आहेत। ई सिगरेटचं सेवन मुलांसाठी धोकादायक आहे। त्यामुळे हळूहळू मुलांच्या फुफ्फुसावर परिणाम होऊन कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात असं वैद्यकीय तज्ज्ञांना वाटतं। याच्याने वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होतात, सर्व फुफ्फुसांवर त्याचे परिणाम होतात। आणि त्याच्यात मी म्हणालो त्याप्रमाणे इतर जे काही घटक असतात त्याच्यामुळे असं म्हटलं तर कार्सिनोजेनिक म्हणजे त्यांनी पुढे म्हणजे कॅन्सर वगैरेची शक्यता असते। शाळकरी मुलांमध्ये वाढत जाणारं ई सिगरेटचं व्यसन अतिशय धोकादायक आहे। पुस्तकं आणि वह्यांसोबतच आता काही विद्यार्थ्यांच्या बॅगांमध्ये ई सिगरेट सुद्धा सापडत असल्यानं पालकांसह शाळा प्रशासनानं सतर्क होण्याची गरज आहे। हे आहे ई सिगरेट, परंतु दिसायला हे पेनड्राईव्ह सारखं आहे। याची मूळ किंमत 150 रुपये आहे, परंतु काळ्या बाजारामध्ये 800 ते 1000 रुपयामध्ये सहज उपलब्ध होते। हे सिगरेट प्यायल्यानंतर मुलं 3 तास नशेमध्ये असतात आणि हा सिगरेट प्यायल्यानंतर मुलांच्या तोंडाला वास देखील येत नाही। याचाच फायदा हे शाळकर मुलं घेताना दिसत आहेत। याचमुळे शहरांमध्ये ई सिगरेट पिणाऱ्यांची साखळी आता वाढत चालली आहे आणि हीच खरी शहरासमोर चिंतेची बाब ठरली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।